राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजेच UPS लागू करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। ही योजना राज्यात 2024 पासून लागू करण्यात येणार असून सुमारे 13 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्राला सिंचनाचा लाभ देणाऱ्या नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। या प्रकल्पासाठी 7,015 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले। नाशिक जळगाव जिल्ह्याला यामुळे सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे। पुण्यात पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला। यामुळे पुणे परिसरात सिंचन आणि पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे। राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणाऱ्या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा तसंच गटप्रवर्तकांच्या मानधनात 4,000ची भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी टाकण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला।